नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रियंका आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर तुम्हा सर्वांना शिव जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज गुरुवार आहे. माझं सगळं कामं आवरलेले, घरातली छोटी मोठी कामं आवरलेली आहेत. आणि हो, चहा सुद्धा झालेला आहे. आता नंतर मी बनवत आहे पोहे. सगळं उलटा केलेलं आहे आज मी. आधी चहा घेतलेला आहे, आता बनवत आहे पोहे. असं लवकर सगळी कामं आवरलेली आहेत. आणि लवकर याच्यासाठी आवरलेली आहेत की माझा कृष्णा आता 3 महिन्याचा झालेला आहे, तरी सुद्धा मी त्याला स्वामींच्या दर्शनाला घेऊन गेलेली नव्हती. तर आज आहे गुरुवार, तर त्याला आज स्वामींच्या मठामध्ये न्यायचं आहे. तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते ती. आधी पटकन आधी नाश्ता वगैरे करून घेते. पोहे बनवायचे आहेत नाश्त्यामध्ये आज. तर चला. पुरी सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे. माझं बघून तिने सुद्धा पिंकच ड्रेस वेअर केलेला आहे आज. तर गौरीचं सुद्धा छान असं आवरलेलं आहे. गौरी बाळासोबत खेळते तोपर्यंत मी बनवत आहे पोहे. पोह्यांसाठी लागणारं सर्व साहित्य मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. तर पोहे सुद्धा मी छान असे स्वच्छ चाळून निवडून धुवून घेतलेले आहेत. आणि खूप खूप दिवसांनी मी आज पोहे बनवत आहे. पोहे खायला तर खूप आवडतात, परंतु मला पोहे खाल्लं की लगेच पित्त होतं, म्हणून मी पोहे जास्त करून खात नाही आणि बनवत सुद्धा नाही, कधीतरीच बनवते. तर असं पण प्रत्येक गुरुवारी नाश्त्याचा प्रकार बनतो. तसं तर रोज भाजी चपातीच बनवली जाते घरामध्ये आणि तोच नाश्त्याला खाल्ली जाते. तर असं पोहे वगैरे करून झालेले आहेत. आम्ही तिघांनी पण नाश्ता करायला घेतला. नाश्ता करते आहे तोपर्यंत ना बाळासाठी पाणी ठेवलं होतं तापायला. तसं तर बाळाला रोज मी 4 वाजताच आंघोळ घालते, परंतु आज मला मठात जायचं होतं बाळाला घेऊन, म्हणून मी त्याला सकाळीच आंघोळ घालणार होते. तर नाश्ता वगैरे करून घेतला, बाळाला आंघोळ वगैरे घातली, छान असं बाळाचं आवरलं. आणि माझा कृष्णा 3 महिन्याचा झालेला आहे, परंतु मला मठात येणं काही जमत नव्हतं. जशी मला गुड न्यूज मिळाली तेव्हाच मी आलेले होते मठात, त्याच्यावरती मी आज आलेले आहे. खूप खूप मन भरून आलं मठात येताच. खरंच खूप भारी वाटलं, ज्यांच्यामुळेच मी हे आनंदाचे दिवस बघते आहे. तर तिथंच यायला मला वेळ लागला, ह्याचं खूप वाईट वाटत होतं मला, पण असो फायनली मी आज आलेली आहे. घरून येतानाच मी पेढे वगैरे घेऊन आले होते. मठात थोडंसं नामस्मरण केलं, महाराजांना पेढ्याचा प्रसाद दाखवला. तिथं कृष्णा सुद्धा छान असा खेळत होता. थोड्या वेळ तिथं बसलो, घरी आलो. घरी आल्यानंतर घरच्या महाराजांना पण पेढ्याचा प्रसाद दाखवला, नामस्मरण केलं, आरती केली आणि महाराजांना मुजरा केला. तर आजचा दिवस तर खूप छान गेलेला आहे. आणि घरी आल्यानंतर थोडंसं अशी शायनिंग मारून दाखवत होती गौरी. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करू नक्की.